लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र. MIDC पैठण पोलीस स्टेशन यांनी केली धडाकेबाज कारवाई. शेतकऱ्यांच्या विहिरीतील मोटार चोरी करणाऱ्या चोरट्यांचा शोध घेऊन ताब्यातून 80,000 रुपये किमतीच्या 2 मोटारी जप्त. बातमी येते पैठण येथून. याबाबत सविस्तर माहिती अशी आहे की दिनांक 20 जून रोजी पोलीस स्टेशन हद्दीतील इसारवाडी येथील शेतकरी जगन्नाथ गंजाजी बोबडे यांची शेतातील 3 HP पारसमणी कंपनीची पाण्यातील इलेक्ट्रिक मोटार व अज्ञात चोरट्याने विहिरीतून काढून चोरून नेल्याबाबत पोलीस ठाणे MIDC पैठण येथे तक्रार दिली होती. सदर गुन्ह्याचा कौशल्यपूर्ण तपास केला असता गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की सदर शेतकऱ्याची इलेक्ट्रिक मोटार चोरी ही आरोपी नामे आत्माराम सकाराम जगदाळे, प्रभाकर बाबूराव बर्डे, दोन्ही राहणार धणगाव तालुका पैठण व गंगाराम रामनाथ माळी राहणार बोरगाव तालुका पैठण, तुळशीराम दिलीप गायकवाड राहणार इसारवाडी यांनी केल्याची माहिती मिळाली. त्या अनुषंगाने सदर आरोपीस ताब्यात घेऊन विचारपूस केली असता सदर आरोपींनी त्याची 2 इलेक्ट्रिक मोटार चोरी केल्याची कबुली दिली आहे. त्यावरून सदर आरोपीच्या ताब्यातून 80,000 रुपये किमतीच्या 2 इलेक्ट्रिक मोटारी जप्त करण्यात आल्या आहेत. सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक छत्रपती संभाजीनगर प्रकाश जाधव, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत स्वामी, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक भरत मोरे, पोलीस हवालदार 230 मोहतमल, पोलीस कॉन्स्टेबल 122 घोडके, पोलीस ठाणे MIDC पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर ग्रामीण मुधलवाडी परिसर यांनी केली आहे. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी पैठण प्रतिनिधी राहुल गिरे, छत्रपती संभाजीनगर. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.